महापुरामुळे पंचगंगा नदीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती। त्यातच गणेश मूर्तींचं विसर्जनही महापुराच्या पाण्यातच झाल्यानं घाट परिसर प्रदूषित झाला होता। मात्र आज सकाळी पंचगंगा आरती मंडळाच्या पुढाकारानं भव्य स्वच्छता मोहीम राबवली गेली। विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग या मोहिमेत दिसून आला। महापुरानंतर पंचगंगा घाट परिसरावर साचलेला गाळ, कचरा आणि प्रदूषणामुळे परिसर अस्वच्छ झाला होता। गणेश मूर्ती विसर्जनामुळे ही समस्या अधिकच वाढली आहे। पण पावसानं उसंत घेतल्यानं नदीची पाणी पातळी कमी झाली आणि घाटावर साचलेली अस्वच्छता स्पष्ट दिसू लागली आहे। या पार्श्वभूमीवर आज सकाळी पंचगंगा आरती मंडळाच्या पुढाकारानं भव्य स्वच्छता मोहीम राबवली गेली। या उपक्रमात राजाराम महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालयाचे NCC कॅडेट्स, शहाजी कॉलेजचे NSS विद्यार्थी आणि महावीर कॉलेजचे विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले। यावेळी पंचगंगा आरती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भांदिगरे, सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे, महेश कामत, पप्पू शेठ, राजेंद्र बुचडे, चंद्रकांत हंडे तसंच हिंदू एकता संघटनेचे दीपक देसाई, गणेश जाधव, कपिल सूर्यवंशी आणि शशिकांत जाधव उपस्थित होते। याशिवाय भाजपाचे संदीप कुंभार, कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, पौडी विभागाचे वॉर्ड ऑफिसर आणि सफाई कामगार यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पंचगंगा घाट परिसर पुन्हा एकदा स्वच्छ आणि पवित्र स्वरूपात दिसू लागलाय।